मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी तिने कशा नव्या वाटा नव्या दिशा उजळल्या आहेत हे आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 85% शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपासून कमी जमीन धारणा आहे. त्यामुळे एकट्या शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीपासून ते पाल शेतमालाची विक्री करेपर्यंत खूप अडचणींना सामना करावा लागतो. तर यावर मात करण्यासाठी मध्यंतरी शेतकरी गटची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांनी यश मिळवलेलं आहे. परंतु बरेच वेळा काय होतं की तांदूळ महोत्सव असेल, आंबा महोत्सव असेल किंवा शेतकरी टू ग्राहक थेट विक्रीचे प्रदर्शन असतील, तर हे जे आहे ते प्रासंगिक असतात आणि काहीशे इव्हेंटबाजीकडे झुकणारे असतात. त्या याच्यातनं शाश्वत मार्ग विक्रीचा कायमस्वरूपी अशी यंत्रणा त्याच्यामध्ये काही आपल्याला दिसत नाही. तर शेतकरी गटाची जी पुढची पायरी आहे ही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. म्हणजे जो कायदेशीर अधिकार जो शेतकरी गटांना नव्हता तो कायदेशीर अधिकार या शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये मिळालेला आहे. तर याच्यामध्ये प्राध्यापक वाके अलग म्हणून जे होते त्यांनी 2002 साली ही नवीन संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये मग त्यांनी आपला जो कंपनीज ऍक्ट जो आहे 1956चा त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांनी कलम 581A ते 581 ZT हे कलम टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि हा जो कायदा आहे या कायद्यानुसार आपण फार्मर्स कंपनी प्रोड्युसर कंपनी ही आपण स्थापन करू शकतो. तर अशा रीतीने कायदेशीर भक्कम पाठबळ या कायद्याच्या रचनेमुळे मिळाला, ज्याला आपण स्ट्रॅटेजरी आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणतो. त्या आधारे आपल्याला या कायद्याचा मिळालेला आहे. पण बरेच वेळा काय होतं की नवीन काही संकल्पना आली की आपण ते लाजळू झाडाप्रमाणे खुंचून घेतो. बरेच वेळा आपण असं म्हणतो की भावाभावाचं पटत नाही, इतके शेतकरी कसं काय एकत्र येणार, किंवा माझा सातबारा जो आहे बाधित राहील का, किंवा कामाचे वाटप कसे करतील, हे त्याच्यामध्ये काय वाद होतील का, असे असंख्य प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात की जो प्रवर्तक असतो त्याच्यामध्ये काही स्वार्थ आहे का. तर मित्रांनो, हे सगळे गैरसमज झटकून टाकायचे आणि या नवीन संकल्पनेचं स्वागत करायचं. कारण तुम्हाला उदाहरण देतो, एक सक्सेसफुल उदाहरण माहिती सगळ्यांना. सह्याद्री प्रोड्युसर कंपनी जी आहे त्यांचा आजचा टर्नओव्हर जो आहे तो 500 कोटी रुपये आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 500 आहे आणि जवळपास 8,000 शेतकरी सभासद त्यांचे या यंत्रणेमध्ये जोडलेले गेलेले आहेत. तर हे सक्सेस स्टोरी आहे आपल्या नजरेपुढं, मॉडेल आपण म्हणू शकतो. तर आता मी विचार असा करतो की हे जे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे त्याचे ठळक वैशिष्ट्य काय याच्याकडे आपण बोलूया. तर म्हणजे पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आता ठळक वैशिष्ट्य काय हे आपण पाहूया. याच्यामध्ये काय, एखाद्या कंपनी फॉर्म करायची असेल तर कमीत कमी 10 फक्त प्रायमरी प्रोड्युसर लागतात. प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे काय की शेतकरी उत्पादक त्याचा 7/12 आहे, किंवा एखादा शेतकरी उत्पादक आहे परंतु त्यांनी जमीन लीजवर घेतली असेल त्याला पण याच्यामध्ये येता येतं. तर किमान 10 शेतकरी लागतात, किंवा 2 फार्मर्स इन्स्टिट्यूट लागतात. बरेच लोकांचा गैरसमज असा आहे की फार्मर्स इन्स्टिट्यूट म्हणजे काय, शेतकरी गट आहे का, पण तसं नाहीये. फार्मर्स प्रोड्युसर इन्स्टिट्यूट म्हणजे दुसरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. तर आणि तिसरं जे आहे क्रायटेरिया आहे तो 10 प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे शेतकरी आणि प्लस 2 प्रोड्युसर कंपन्या, असे 3 प्रकारे कुठलं पण एक झालं तरी चालेल. म्हणजे कमीत कमी 10 सभासद मिळाले तरी चालतील, किंवा नुसते 2 प्रोड्युसर कंपन्या एकत्र आल्या तरी चालेल, किंवा 10 शेतकरी आणि 2 कंपन्या प्रोड्युसर करून आल्या तरी चालेल. एवढी मिनिमम रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त किती मेंबर असू शकतात त्याला काही मर्यादा या कायद्याने घातलेली नाही. आणि याच्यामध्ये कुठले कुठले क्षेत्र येऊ शकतात मित्रांनो, फक्त कृषी उत्पादन असं नाहीये. तर आपले प्रक्रिया जे बाकीचे जे उद्योग आहेत, जोडधंदे,
कुक्कुटपालन असेल किंवा पशुपालन आहे, मत्स्यपालन आहे किंवा कृषी तंत्रज्ञान देण्यासाठी कन्सल्टन्सी सर्व्हिस असेल, समजा सेवा आहे, तांत्रिक सेवा द्यायची असेल किंवा ऊर्जा निर्मिती आहे किंवा पर्यटनमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे काही लोकांनी. असं काही नाही की फक्त शेती करण्याचं असं नाही, विविध उपक्रमामध्ये सुद्धा जे लोक आहेत त्यांना या अंतर्गतमध्ये कंपनी स्थापन करता येते. आता याच्यामध्ये कसं आहे की आपण म्हणाल की एक शेतकरी किती जास्तीत जास्त शेअर घेऊ शकतो, ज्याला इक्विटी कॅपिटल म्हणजे कॅपिटल जमा करण्यासाठी, भांडवल गोळा करण्यासाठी इक्विटी शेअर्स म्हणून असं भाग भांडवल, तर एक शेतकरी किती घेऊ शकतो? तर एक शेतकरी किती पण जास्तीत जास्त घेऊ शकतो, असं काही त्याला मर्यादा नाहीये. परंतु आणि त्याला वर्षाअखेर जो फायदा होईल, डिव्हिडंड याला लाभांश असं जो म्हणतो, तो त्याला त्या शेअरच्या प्रमाणामध्ये वाटला जाईल. म्हणजे ज्याचे 10 शेअर आहेत त्याला 10 पट त्याच्यात लाभांशचा फायदा मिळेल. परंतु याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये त्याला मतदानाचा अधिकार एकच राहील. हेच त्याची ब्युटी आहे याची की याच्यामध्ये काय आहे की सहकारी संस्था ज्या आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये काय आहे मुख्यतः की लोकशाहीचा हक्क आणि दुसरं म्हणजे एकमेकाला सहकार्य करायचं, या मूलतत्वावर आपली सहकारी संस्था उभारलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट कंपन्या आहेत, पब्लिक कंपन्या आहेत. प्रायव्हेट कंपन्यांना फायदा असतो, त्यांचं मेन फोकस काय असतो? नफा, नंतर कार्यक्षमता, आणि त्याच्यात जास्त करून ते हे करतात. तर या दोघांचा सुवर्ण संगम, यांच्या गुणधर्माचा आणि यांच्या गुणधर्माचा सुवर्ण संगम या प्रोड्युसर कंपनीमध्ये झालेला आहे. त्यामुळं शेअर 10 जरी असले तरी मतदानाचा अधिकार एकच असतो त्याला. म्हणजे उदाहरण त्याला असं म्हणता येईल आपल्याला 1 व्होट 1 हेड, म्हणजे परंतु नॉट की 1 शेअर 1 व्होट असं नाही. त्याच्यामध्ये एकच अधिकार असतो मतदानाचा. तर कंपनी जेव्हा आपण स्थापन करतो त्यावेळेस आपल्याला हे डिक्लेअर करावं लागतं की आपलं जे ऑथोराइज कॅपिटल किती आहे हे अगोदर डिक्लेअर करावं लागतं. त्याला या प्रोड्युसर कंपनीला फॉर्म करताना कमीत कमी मर्यादा आहे की 5 लाखापर्यंत ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल ज्याला आपण म्हणतो, कमीत कमी 5 लाख पाहिजे. तर हे अधिकृत भाग भांडवल म्हणजे काय, तर किंवा पेडअप कॅपिटल म्हणजे काय, हा फरक तुम्हाला मी सांगतो. उदाहरणार्थ एखादी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी आहे, त्याच्यामध्ये त्यांचं ऑथोराइज कॅपिटल जे आहे ते 10 लाख रुपये समजा, आणि त्याचं जे पेडअप कॅपिटल आहे ते 8.5 लाख रुपये आहे समजा. याचा अर्थ काय की 8.5 लाख रुपयाचे त्यांनी शेअर्स जे आहेत ते त्यांनी विक्री केलेली आहे शेअर्सची. पण 10 लाखाची ते जास्तीत जास्त शेअर्स विकू शकतात. आणि त्या म्हणजे 1.5 लाखाचे शेअर अजून त्यांना विकायला मुभा आहे, मोकळीक आहे. तर समजा कंपनी मोठी झाली आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला हे 10 लाखाची लिमिट वाढवायची आहे, तर आपण आपल्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये ठराव पास करून त्याला मान्यता घेऊ शकतो की 10 लाखाची 15 लाख करायची, 20 लाख करायची. आणि हाच फायदा आहे याच्यामध्ये की आपण आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये आपण ठरवू शकतो, हे अधिकार दिलेले आहेत. आणि फक्त ही जी हे आहे रजिस्ट्रार ऑफ कंपनी जे आहेत त्यांना फक्त आपल्याला कळवायचं असतं. हाच फरक आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काय आहे की बरेचसे बंधनं आहेत, सरकारचा हस्तक्षेप असतो. इव्हन साखर कारखाने कधी सुरू करायचं धोरण आहे ते पण सरकार डिसाईड करतं. परंतु या प्रोड्युसर कंपनीमध्ये स्वायत्तता आहे फार, त्याच्यामध्ये पण त्याचे जे नियम आहेत ते जरा कडक आहेत. आता या कंपनीमध्ये दुसरा फायदा असा आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टर जो आहे तो फक्त त्याला जे भौगोलिक क्षेत्र त्याचं लिमिटेड आहे, काही ठराविक भागातच तो काम करू शकतो सहकारी संस्था. परंतु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जी आहे ती पूर्ण भारतभर त्याला कार्य करता येते, इव्हन निर्यात पण करता येते त्यांना. म्हणजे कार्यक्षेत्र जे आहे भौगोलिक ते अमर्याद आहे या प्रोड्युसर कंपनीच्या. याच्यामध्ये कसं आहे की कमीत कमी 5 डायरेक्टर लागतात आणि जास्तीत जास्त 15 डायरेक्टरची नेमणूक त्याच्यामध्ये करावी लागते. याच्यामध्ये मी असं सुचवेन की या डायरेक्टरमध्ये
एखादी महिला जरूर आवश्यक घ्या. कारण काय, बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये एक महिला सभासद त्या डायरेक्टरमध्ये पाहिजे अशी अट आहे. त्यामुळं हे असं करणं जरुरी आहे. अर्थात या अटमुळं घ्यायचं असं नाही, महिला पण खूप कार्यक्षम आहे, त्यांच्यामध्ये पण खूप सुप्तगुण असतात. ते आपल्याला महिला बचतच्या यशस्वी याच्यावरून आपल्याला कळतं, गाथा भरपूर आपण ऐकतो. त्यांनाही घेतलेलं जास्त चांगलं. आणि ही कंपनी फॉर्म केल्यानंतर त्याचा शेवट जो असतो तो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड असं त्याचा शेवट असतो कुठल्याही कंपनीचा. सुरुवातीचं नाव आपण द्यायचं असतं. तर जमिनीचा जो मालकी अधिकार आहे 7/12 तो आपला अबाधित राहतो. त्याच्या कायम फक्त सभासदत्व घ्यायचं आपण. जे काही शेअरची किंमत असेल 1000 रुपये ठरवलेली असेल ती घेऊन आपण आपला जो जमिनीचा जो हक्क जो आहे तो कायम राहतो, जमिनीचा अधिकार. फक्त आपण त्याच्यामध्ये कारण आता आजच्या तारखेला साधारण 1596 फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यापैकी एकही असं फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाही आहे की ज्यांनी जमीन विकत घेऊन त्याच्यात सामुदायिक शेती केलेली आहे, बांध करून शेती केलेली आहे. जी भीती असते शेतकऱ्यांना बरेच वेळा, मनामध्ये काही गैरसमज असतात, तसं आजपर्यंत एकही उदाहरण आणि कायदेशीर त्याचं काही बंधन पण नाहीये. आणि ही कंपनी फॉर्म केल्यानंतर त्याचा फायदा अजून एक असा आहे, तुमचा जर वार्षिक उलाढाल तुमची जर 2 कोटीच्या जर आत असेल तर तुम्हाला 5 वर्षापर्यंत इन्कम टॅक्स म्हणजे भरावा लागत नाही, कर भरावा लागत नाही. आणि तुम्ही जे काय व्यवहार करता खरेदीचे विक्रीचे त्याला ते जीएसटी मध्ये तुम्हाला सूट दिलेली आहे. म्हणजे जीएसटी अप्लिकेबलच नाही, म्हणजे 0 जीएसटी आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये कसं असतं की शेअर एखाद्याला करायचे असतील, विड्रॉ करायचे असतील, विकायचे असतील तर त्याला बाजारामध्ये जाऊन बाजार मूल्याप्रमाणे त्याला किंमत मिळते शेअर जर विकायचे असतील तर. प्रायव्हेट कंपनीमध्ये उदाहरणार्थ एखादी कंपनीची अवस्था फार खराब असेल तर हा पाहिजे त्याचं जे शेअर होतं सुरुवातीचे फेस व्हॅल्यू ज्याला म्हणतात, दर्शनी किंमत, त्याला 50 रुपये पण मिळतील. किंवा एखादी कंपनी चांगली असेल, म्हणजे प्रायव्हेट कंपनीचं बोलतोय मी, तर त्याच्यामध्ये कंपनी चांगली असेल तर त्याला 10,000 रुपये पण मिळतील. परंतु प्रोड्युसर कंपनीमध्ये अशी अट आहे की हे शेअर तुम्ही दुसऱ्या सभासदाला याच कंपनीच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ट्रान्सफर करू शकता. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती ॲट पार ज्याला म्हणतात, की दर्शनी किंमत जी आहे फेस व्हॅल्यू, म्हणजे 1000 रुपयाचा शेअर असेल सुरुवातीचा तर तुम्हाला त्याची 1000 रुपये एका शेअरचे मिळतील. हा या प्रायव्हेट मधला आणि याच्यामधला हा फरक आहे. आणि एक सांगायचं राहिलं की मतदानाचा अधिकार मी तुम्हाला सांगितलं की किती शेअर असले तरी एकच मताचा अधिकार आहे. दुसरी अट अशी आहे की त्या सभासदाचं ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे कंपनीशी. ट्रान्झॅक्शनच काय होत नसेल काय तर ते मतदानाचा अधिकार त्याला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे बिगर सभासदाकडनं पण शेतमाल खरेदी करू शकते. आता उदाहरणार्थ माझा एक मित्र आहे, त्याचे 250 सभासद आहेत, परंतु तो जवळपास इतर सभासद नसलेल्या 3000 लोकांकडनं भाजीपाला फळं वगैरे विकत घेऊन त्याची प्रक्रिया करतो. तसंच आपलं साखर कारखान्यात पण आहे ना. आपलं साखर कारखान्यात सभासद जरी नसला तरी आपण ऊस देऊ शकतो कारखान्याला. तसंच इथं पण आहे, सभासद कमी असले तरी तुम्ही इतर सभासद हे घेऊ शकता, शेतमाल खरेदी करू शकता. आता आपण बघूया मित्रांनो की कंपनीची स्थापना कशी करायची. ही आपण साधारण 3 टप्प्यामध्ये गृहीत धरूया. पहिला टप्पा जो आहे तो हे करणं, आपलं पूर्वतयारी करणं. त्याच्यामध्ये काय आहे की सगळे आपल्या विचाराचं समविचारी लोक एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते एक अनौपचारिक बैठक आपण घेऊ. अनौपचारिक बैठकीमध्ये आपण ठरवूया की आपलं हे किती असणार आहे, आपलं ऑथराइज कॅपिटल किती ठेवायचं, आपले सेवा कुठल्या द्यायच्या, आपण आपलं वैशिष्ट्य काय असणार आहे, आणि विषय दुसरं म्हणजे कंपनीचं नाव एक ठरवायचं आणि संचालकाची निवड करायची, 5 संचालकाची. तर त्याच्यामध्ये मग 5 नावं यासाठी द्यायची की बरेच वेळा 4 नावं अशासाठी द्यायचे इन प्रेफरन्स सिक्वेन्स ऑफ प्रेफरन्स, की समजा ऑलरेडी ते नाव रजिस्टर ऑफ कंपनीमध्ये नोंदलेलं असेल तर ते
पुढचं नाव घेतात आणि समजा आपल्याला पाहायचं असेल की आपण सुचवलेलं नाव त्या यादीमध्ये आहे का नाही, तर ते कंपनी ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं जे साईट आहे तिथं पण आपण जाऊन बघू शकतो की आपण घेतलेलं नाव त्या कंपनीत आहे का नाही. आणि समजा तुमचं 10,000 ते 10,000चं समजा 10 लाखाचं तुमचं जर हे असेल ऑथोराइज कॅपिटल, तर साधारण लोक विचारतात खर्च किती असेल, तर माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण 60,000 ते 70,000 रुपये हा नोंदणीचा खर्च असतो. आणि ही जी नोंदणी करायची ते वैयक्तिक करता येत नाही, तर ही नोंदणी करताना कंपनी सेक्रेटरीची सिलेक्शन करावं लागतं. हे जे कंपनी सेक्रेटरी तो अशासकीय पद येते, तो आपण शोधायचा आणि त्याच्या मार्फत ते हे केलं जातं, नोंदणी केली जाते. तर दुसरा टप्पा जो आहे ते कंपनीचं नाव मिळवणं, जे आपण नाव ठरवलंय ते मिळवण्याचा दुसरा टप्पा. त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये त्या संचालकाचे सगळे आयडेंटिटी, पॅन कार्ड, आधार कार्ड, डिजिटल सिग्नेचर, ॲड्रेस प्रूफ सगळं ते त्यांना द्यावं लागतं आणि मग ते तिकडून आपल्याला नाव मिळतं. आणि तिसरा टप्पा महत्त्वाचा म्हणजे की त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट असतात की नोंदणी करण्यासाठी. एक तर आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन. त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला डिफाईन करायचं असतं की आपण काय काय करणार आहे, आपली काय मनामध्ये काय आहे, आपली भविष्यकाळातल्या योजना काय आहेत, कुठल्या कुठल्या आपण सेवा देणार आहे, सभासदांना कुठल्या सेवाचा फायदा मिळवून देणार आहे, आपले ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश काय आहेत, हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं असतं. हे प्रत्येक कंपनीचं वेगळं असू शकतं अर्थातच. आणि दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट असं आहे की आर्टिकल ऑफ असोसिएशन. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे पोटनियम लिहू शकता. पोटनियमामध्ये वार्षिक सर्वसाधारण बैठकीची कार्यप्रणाली कशी असणार आहे किंवा नफाचं वाटप कसं होणार आहे, असे वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये डिफाईन केलेले असतात. तर अशा रीतीने हे जर आपलं कंपनीत एकदा फॉर्म झाली, आता आपण मला शेतकरी म्हणतील की सभासद म्हणून आमचं काय काम करायचं आहे मला. तर सभासद म्हणून तुमचं काम, तुम्ही तुमच्या शेतीमध्ये हे करून काम करून नांगरणी, पेरणी हे सगळं करून कापणीपर्यंत काम तुम्ही तुमचं स्वतः करायचं आहे. कंपनी काही हस्तक्षेप करत नाही त्याच्यामध्ये. आणि हा जो माल आहे तो कंपनीला द्यायचा, त्याचा मोबदला तुम्हाला कंपनी देत असते. तर हे एक पहिलं काम. दुसरं काम आहे की समजा कंपनी छोटी आहे सुरुवातीला आणि बाहेरचे एम्प्लॉई घेणं परवडत नाही आपल्याला, तर काही सभासद म्हणतील की आम्हीच काम करतो त्याच्यामध्ये एम्प्लॉई म्हणून. तर हे सभासद तिथं एम्प्लॉई म्हणून पण, कर्मचारी म्हणून पण काम करू शकतात. त्यांना तिथं सॅलरी त्यांची ॲडिशनल मिळू शकते. तिसरं एक आहे की पेट्रोनेज बोनस म्हणून जे आहे. पेट्रोनेज बोनस म्हणजे काय की समजा 60 सभासद आहेत, त्यातले 40 सभासद नुसतं आपले शेतमाल काढून फक्त कंपनीला देतात, पण 20 सभासद जरा ऍक्टिव्ह आहेत, जास्त त्यांनी व्हॅल्यू ॲडिशन केलेली आहे. कोणीतरी जाऊन तिकडं नाशिकला जाऊन ओरिजिनल बियाणं जो करणार तो डीलरकडनं जाता बीज उत्पादकाकडे जाऊन त्यांनी बीज आणलं किंवा एखादं मार्केटिंगमध्ये कोणीतरी काही काम केलं चांगलं, तर अशा यांनी व्हॅल्यू ॲडिशन केल्यामुळे काही सरप्लस फायदा झाला कंपनीला. तर अशी एक प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये की याला पेट्रोनेज बोनस म्हणतात, की त्या सभासदांनी केलेल्या कामाच्या प्रमाणामध्ये संचालक मंडळ ठरवू शकतं, त्याप्रमाणे त्यांना ते पेट्रोनेज बोनस त्या सभासदांना देता येतं. हे एक प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. आणि बाकीचे जे आहे ते डिव्हिडंड जो आहे लाभांश, तो तर सर्वांना त्या प्रमाणामध्ये वाटप त्याचं होणार, ते पण लाभांश त्यांना मिळणार. आता वळूया कंपनीचे कामं काय. कंपनी काय करणार की सर्व सभासदांचं जे निविष्ठा लागतात, खतं आहे, कीटकनाशक आहेत, हे गोष्टी पाईपलाईन्स आहेत किंवा बियाणं आहे, त्याचं सगळ्यांची एकत्रित रिक्वायरमेंट काढणार. त्याचं टेंडर काढून त्याचं चांगली कंपनी कुठली आहे त्याच्यात देऊ शकतो स्वस्तामध्ये, बार्गेनिंग करणार आणि स्वस्तामध्ये, कारण क्वांटिटी जास्त असल्यामुळे या सगळ्यांचं एकत्रित खरेदी केल्यामुळं निविष्ठांची ही कमी किमतीमध्ये असं ऑब्झर्व करण्यात येतं, असं पाहण्यात येतं की 15 ते 20% फायदा इथंच या ठिकाणी लोकांना होतो. तर ते कंपनी करते. दुसरी काय कंपनी करते की हे जे उत्पादन आहे त्याचं संकलन करणं, म्हणजे पुलिंग ज्याला म्हणतात, सफाई करणं, नंतर त्याचं शुष्कीकरण करणं, डिहायड्रेशन ज्याला म्हणतात, नंतर प्रतवारी करणं, ग्रेडेशन, नंतर त्याचं पॅकिंग करणं किंवा शीतकरण करणं, असं या ज्या गोष्टी आहेत
हे किंवा त्याच्यापासून काही बाय प्रॉडक्ट करणं, या काही ज्या गोष्टी आहेत त्या प्राथमिक प्रक्रियामध्ये मोडतात या साधारण. तर या कंपन्या सुरुवातीला करतात, छोट्या कंपन्या जेव्हा सुरुवात होईल. नंतर अजून कंपन्या काय करतात की सामुदायिक केंद्राची उभारणी करतात, सुविधा केंद्र असतात ते. नंतर रुरल मॉल तयार करतात किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचे जे आउटलेट्स आहेत, ह्याचे जे विक्री केंद्र जे आउटलेट्स आहेत त्याची उभारणी करतात, शीतगृह करतात. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे जे अवजारं लागतात शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चलित काही यंत्र असतील, अवजारं असतील, अशी बरीचशी खरेदी कंपनी करू शकते. आणि मग ते खरेदी करून त्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ते सभासदांना देतात ते. नंतर बरेच वेळा काय होते की शासनाच्या बऱ्याच योजना असतात, पण त्यांना लाभार्थीकडे जाणं लवकर सापडत नाही, त्यांना कसं करायचं. तर हे फॉर्मर प्रोड्यूस असं बंधनकारक आहे ॲक्च्युली, की ह्या ज्या योजना आहेत की फळझाडात मोफत वाटप असेल किंवा काय बी बियाणं द्यायचं असेल किंवा काही योजना असतील, तर त्यांनी शेतकरी गटांना किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनींना द्यावं असं थोडं आहे बंधन. पण त्यांना त्यांच्यासाठी हा सिंगल विंडो होईल. ते काय करणार की त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला देणार आणि मग त्या नंतर त्या सभासदांना त्याचं वाटप करायची जबाबदारी त्या कंपनीची असते. अशा रीतीने हे जे मिळतं बरेचसे फायदे ते पण सभासदाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये. नंतर त्याचा एखादी ऑर्डर घेतली असेल मोठी कंपनीने, मग त्याचं क्रॉप प्लॅनिंग करावं लागतं की कुठलं पीक नियोजन करावं लागतं, तर ते कंपनी ठरवते आणि त्याप्रमाणे ते सभासदांना काही वेळा प्रशिक्षण अरेंज केलेलं असतात. प्रशिक्षण देणं, नवीन नवीन तंत्रज्ञान देणं किंवा मिश्र पिकं कसे घ्यायचे किंवा नवीन तंत्रज्ञान सुद्धा कंपनीला ॲक्सेस मिळतो लगेच, सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट असल्यामुळे. त्यामुळे त्या आधारे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम ते करू शकतात. तर मी काय म्हणतो की अशा रीतीने एका साईडला आपलं इनपुट साईड आहे, इनपुट साईड म्हणजे निविष्ठ आहेत, आणि दुसऱ्या साईडला आउटपुट साईड याला म्हणतो आपण की ग्राहकांचं हे ग्राहकांपर्यंत माल पोहोचणं. तर हे जे इनपुट आणि आउटपुटचं जे लिंकेज आहे, हे स्ट्रॉंग लिंकेज या फॉर्मर प्रोड्युसर कंपनीच्या निमित्ताने एस्टॅब्लिश होतं. घट्ट साखळी त्याच्याने तयार होती. पण मी असं म्हणेन की बऱ्याचशा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक प्रक्रिया केंद्रामध्येच थांबलेल्या आहेत. मी त्यांना सुचवेन की द्वितीय प्रक्रिया केंद्र आणि तृतीय प्रक्रिया केंद्र याचा पण विचार करून त्याचे प्रकल्प उभारणी करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुदानं आहेत सरकारचे, त्याचा फायदा घेऊन कंपनी मोठी होऊ शकते, आर्थिक परिस्थिती सुधारू शकते आणि सभासदांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर आतापर्यंत मी तुम्हाला बरेचसे फायदे इनडायरेक्टली सांगितलेच आहेत या सभासदांना जे मिळतात इनडायरेक्टली. पण या व्यतिरिक्त अजून जे फायदे मिळतात ते मी सांगतो की यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. उदाहरणार्थ एखादी कंपनी फॉर्म झाल्यानंतर तिथे ॲग्रिकल्चर ऑफिसर लागतो, अकाउंटंट लागतो, नंतर त्याला बिझनेस मॅनेजमेंटचे काही लोक लागतात, मार्केटिंग ऑफिसर लागतो. तर आपल्या गावातील जे युवा युवती आहेत त्यांना तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतं सहजपणे. आणि मी तर ऐकलं काही लोकांना 35,000 रुपये पगार मार्केटिंग ऑफिसरला मिळतोय तिथं आपल्या तरुण मित्रांना, असं मी ऐकतो बऱ्याच ठिकाणी. आणि त्यामुळं काय शहराकडे जाणारं जे स्थलांतर आहे ते पण त्याच्यामुळं थांबेल. दुसरा फायदा असा आहे की कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर जी आहे, आपण एकटा माणूस किती हे करणार, डिक्टेट करणार, परंतु खरेदी करताना किंवा विक्री करताना दोन्हीकडे आपण कलेक्टिव्ह लोक असल्यामुळे कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर असते की एवढा मोठा माल 2 टन आम्ही देणार आहे, मग साहजिकच त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर हा एक महत्त्वाचा फायदा आहे या टीमवर्कमुळं. नंतर दुसरी आपल्या आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची हे असल्यामुळे जोखीम घ्यायला आपण तयार नसतो. एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण तयार नसतो. तर हे जोखीम असते, जी रिस्क डिवाइड ज्याला म्हणतो आपण, जोखीम जी आहे विभागली जाते या कंपनीमध्ये, सगळ्यांना समान विभागल्यामुळं तो एक फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि शासकीय योजनांचा जो फायदा आहे, बऱ्याचशा योजना अशा आहेत की इंडिव्हिज्युअल पण असतात त्या, पण काही योजना अशा आहेत की ते फॉर्मर प्रोड्युसर कंपनीला प्राधान्य देतात. तर अशा वेळेस फॉर्मर प्रोड्युसर कंपनींना पण या योजनेचा फायदा आणून सभासदांना करून देता येतो.
आणि शेवटचा फायदा म्हणजे असा आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये युवा आणि युवतींचे बरेचसे सुप्त गुण आहेत त्यांच्यामध्ये. नेतृत्व गुण आहे किंवा ज्याला आपण हार्ड स्किल म्हणतो किंवा सॉफ्ट स्किल म्हणतो. तर त्यांच्या जे महत्वाकांक्षा आहेत ते फुलण्यासाठी या कंपनी प्रोड्युसर कंपनीचा फार उपयोग आहे. तर आता आपण केंद्राच्या ज्या योजना आहेत, केंद्र आणि राज्य शासनाच्या, याच्याकडे आपण वळूया की कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि कुठले हे आहेत. तर याच्यामध्ये SFAC म्हणून एक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्याला स्मॉल फार्मर्स ॲग्रो बिझनेस कॉन्सोर्टियम म्हणतात, म्हणजे छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ. तर त्याच्यामध्ये 3 योजना आहेत बेसिकली. पहिली जी योजना आहे ती क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम म्हणून आहे, CGS त्याला शॉर्ट फॉर्म आहे. त्याचं मराठीमध्ये असं म्हणू आपण पत हमी योजना. बरेच वेळा काय होतं की इलिजिबल जे लेंडिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे बँक आहे, संस्था आहे, आर्थिक संस्था आहेत, ते फार्मर प्रोड्युसर कंपनीला त्यांना कर्ज द्यायचं असतं, परंतु तारण नसल्यामुळे त्यांना जोखीम घ्या वाटत नाही बँकेला. तर त्यावेळेस केंद्राने ही जबाबदारी घेतलेली आहे. तर जास्तीत जास्त समजा 100 लाखाचा जर प्रकल्प असेल एखादा, तर 85% रक्कम म्हणजे 85 लाख रुपये हे शासन म्हणजे केंद्र शासन त्या बँकांना हमी देतं, सुरक्षा हमी देतं कर्जासाठी. तर त्याच्यामध्ये अट अशी आहे की फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं जे सभासद संख्या आहे ती 500 पेक्षा जास्त पाहिजे. आणि दुसरी जी योजना आहे ती इक्विटी ग्रँट स्कीम म्हणून आहे, त्याला EGS म्हणून आपण. त्याच्यामध्ये समभाग निधी योजना. समभाग निधी योजना म्हणजे काय की एखादी कंपनी आहे पण त्याचा आर्थिक दर्जा त्याचा सुधारायचा, त्याची पत सुधारायची, दर्जा उंचावायचा आहे. तर जेवढे तुमचे समभाग आहेत म्हणजे जेवढे तुमचं पेडअप कॅपिटल आहे त्याच्या इक्विव्हॅलंट किमतीचं अमाऊंट हे केंद्र सरकार आपल्याला देतं आणि ते कंपनीला देतं. मग कंपनी 25 दिवसाच्या आत शेअरच्या रूपामध्ये ते सभासदांना त्याचं वाटप करतात. याच्यामध्ये अट अशी आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे सभासद आहेत कमीत कमी 50 पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे जे ही अमाऊंट जी आहे ती जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत ते देतात, त्याच्यावर नाही देत. आणि तुमचं वैयक्तिक भरणा जो आहे तो म्हणजे शेअर कॅपिटल पेडअप कॅपिटल जे वैयक्तिक ते 30 लाखापेक्षा कमी पाहिजे अशी त्याची अट आहे. तशा तर अटी बऱ्याच आहेत मित्रांनो. मी आता वेळेअभावी थोडक्यात अटी सांगितल्या होत्या काही. त्याच्यामध्ये बऱ्याच अटी आहेत की महिला पाहिजे वगैरे. बाकी अटीसाठी मी इंग्रजीमधनं का सांगतो परत की वेबसाईटवर गेल्यानंतर एखाद्या इच्छुकाला त्या वेबसाईटवर टाकलं तर ते योजनेचं पूर्ण तपशीलवार माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे मी इंग्रजीमध्ये पण थोडा त्याचा उल्लेख करत आहे. तिसरं जे आहे केंद्राचं म्हणजे SFACच्या अंतर्गत जी तिसरी जी योजना आहे ते व्हेंचर कॅपिटल असिस्टंट आहे. म्हणजे दॅट इज म्हणजे फॉर ॲग्री बिझनेससाठी म्हणजे VCA म्हणतो त्याला, कृषी उद्योगासाठी अर्थसहाय्य. तर याच्यामध्ये सरकार 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देतं. पण त्याच्यामध्ये अट अशी की प्रकल्पाची किंमत जी आहे एस्टिमेटेड बजेट ऑफ दॅट प्रोजेक्ट ती कमीत कमी 15 लाख पाहिजे आणि जास्तीत जास्त 500 लाख म्हणजे 5 कोटी पाहिजे. आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जे स्वयं गुंतवणूक करेल त्याच्या 40% रक्कम जी आहे ती सरकार देतं. तर या मेनली SFACच्या खाली ज्या 3 योजना येतात केंद्राच्या त्या अजूनही ॲक्टिव्ह आहेत. त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. आता दुसरी जी योजना आहे ती राज्य शासनाची आहे. त्याला आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्याचं नामकरण नंतर बदललं होतं. त्याचं अगोदरचं नामकरण हे पोखरा आहे. पोखरा म्हणजे काय, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र, म्हणजे हवामान अनुकूल कृषी प्रकल्प. हे तर त्याचं शॉर्ट फॉर्म इंग्रजीमध्ये पोखरा आहे. त्याचं नामकरण करून नंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प झालं होतं. तर याची मर्यादा 2019 ते 2024 पर्यंत होती. पण ती योजना आता बंद करून ते स्मार्ट नावाची जी योजना आहे त्याच्यामध्ये ही मर्ज केलेली आहे, त्याचाच अंतर्भाव केलेला आहे या योजनेचा. पण या योजनेमध्ये काय होतं सर मित्रांनो की विदर्भ आणि मराठवाड्यामधील साधारण 5142 गावं सिलेक्ट केले होते आणि त्याच्यामध्ये हे
फार्मर प्रोड्युसर कंपनीचं हे राबवून जवळपास हा 4,000 कोटीचा प्रकल्प त्यांनी नियोजन केलं होतं जागतिक बँकेच्या सहाय्याने. पण सध्या हा प्रकल्प चालू नाही. बरेच वेळा काय होतं, आपण कुठेतरी वाचण्यात येतं जुनी पोस्ट आणि आपण मग त्याला अर्ज करतो. तसं न होता जे प्रकल्प चालू आहेत आणि जे चालू होते पण बंद झाले त्याचा पण मी उल्लेख मुद्दा म्हणून त्यासाठी करताय. दुसरा जो प्रकल्प होता जो चालू होता पण आता बंद आहे तो आहे MSCP. MSCP म्हणजे काय, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प. तर याच्यामध्ये काय होतं की एखादं सामुदायिक सेवा सभागृह बांधायचं, सेवा सुविधा केंद्र उभारणी करायची. त्याच्यामध्ये सर्व त्याच्यात आपण काय म्हणतो ना, मल्टीपर्पज हे असतं, ते बहुउद्देशीय सभागृह असतं. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग पण आहे, काहीतरी प्लांट आहे, मीटिंग पण होती वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी साधारण 18 लाखाचा जर मॅक्झिमम प्रोजेक्टची व्हॅल्यू असेल तर त्याच्यातले 75% म्हणजे 13.5 लाख राज्य शासन देणार होतं. असे 13.5 लाख घेणारे माझे बरेच मित्र पण आहेत की ज्यांनी 13.5 लाख घेऊन चांगलं केंद्र असं उभारणी केलेली आहे. याच्यामध्ये सभासदाची मर्यादा 350 होती की 350च्या वर असेल तरच तुम्ही ते हे करू शकता. आणि ही योजना पण 2010 ते 2018 पर्यंत होती मित्रांनो. पण याचं पण जे आहे स्मार्टचं जो हे आहे प्रकल्प त्याच्यामध्ये याच्यात त्याचं विलिनीकरण केलेलं आहे. आता आपण बोलूया की स्मार्ट काय आहे. तर हे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये त्याचं शॉर्ट फॉर्म असेल स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर महाराष्ट्र कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. तर ह्याच्यासाठी सरकारने 2100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 2100 रुपयापैकी म्हणजे 70 कोटी रुपये म्हणजे 1470 कोटी रुपये हे जागतिक बँकेकडनं येणार आहे. नंतर राज्य 26.67 म्हणजे 560 कोटी देणार आहे. आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोशल CSR आपण ज्याला म्हणतो त्यांच्याकडनं 3.33% घेणार म्हणजे साधारण 70% असे टोटल. आणि 2100 कोटी रुपयाचा ही योजना आहे. आणि याच्यामध्ये 7 वर्षासाठी म्हणजे 2020 ते 2027 पर्यंत ही योजना आहे. तर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची पुढील कारवाई जी आहे ती संथ गतीने चाललेली आहे. तर उदाहरणार्थ जागतिक बँकेबरोबर करार करणं आहे किंवा यासाठी कृती समिती नेमणं आहे किंवा याची 37 रिक्त जागा आहेत त्याची नेमणूक करणं आहे. तर यासाठी मी पण पाठपुरावा करत आहे. नवीन सरकारने पण या प्रकल्पाला मान्यता दिलेलीच आहे की पुढं जाणार आहे म्हणून जानेवारीमध्ये की याच्यावर आता जोरात काम करतंय सरकार. तर चांगली गोष्ट आहे. तर याचा पाठपुरावा मी पण ईमेलद्वारे करत आहे. पूर्वी 2000 नाबार्डतर्फे पण PODF म्हणून एक स्कीम होती, म्हणजे अजून पण ती की प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड. त्याच्यामध्ये काय होतं 2014-15 साली 200 कोटीची तरतूद केली होती. त्यावेळेस उद्देश काय होता की जास्तीत जास्त फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी भाग घ्यावा, त्याच्यामध्ये उतरावं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांना काही कर्ज इतर संस्थाच्या कमी दराने कमी व्याज दराने कर्ज देणं असं त्याच्यात होतं. तर ते पण एक आहे. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची एक स्कीम आहे. अर्थात ती वैयक्तिक लोकांसाठी पण आहे ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे जे आहेत स्कीम्स. पण त्याच्यामध्ये विशेष म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनींना पण हे आर्थिक पाटील विकास महामंडळातर्फे 10 लाखाचं बिनव्याजी कर्ज आपल्याला मिळतं. तर या अशा बऱ्याच योजना आहेत. त्या आता 2018-19च्या बजेटमध्ये केंद्राने नवीन एक स्कीम जाहीर केलेली आहे. त्याला ऑपरेशन ग्रीन म्हणतो आपण. ऑपरेशन ग्रीन म्हणजे काय, पण ते बेसिकली काय ते TOP म्हणजे टॉप, याच्यावरच फोकस आहे त्या योजनेचा. टॉप म्हणजे काय, T म्हणजे टमाटो, O म्हणजे ओनियन आणि P म्हणजे पोटॅटो. तर हे पण महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. 500 कोटी रुपयाचा हे आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी म्हणजे साधारण
जास्तीत जास्त 50 कोटी रुपये मिळू शकतात मित्रांनो. तर प्रोजेक्ट कॉस्ट जर ते काय आहे त्याच्या 70% आपल्याला म्हणजे मोठ्या कंपन्यांना, छोट्या कंपन्यांना जरा आवाक्याच्या बाहेरचं आहे. तर पण त्याला लिमिट अशी आहे की फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो 100 कोटीच्या वर लागतो त्यांना. आणि दुसरं ते त्याच अंतर्गत नाफेडचं जे आहे, नाफेड हे नोडल एजन्सी मार्फत त्याच्यामध्ये आपला जो ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे किंवा जे एखादं स्टोरेज फॅसिलिटी घेतली, हायर केली आपण भाडेतत्वावर, त्याचं जे फायदा जो आहे त्याचं जे 50% रक्कम जी आहे अनुदान म्हणून ते नाफेडतर्फे आपल्याला मिळणार आहे. तर हे झालं ऑपरेशन ग्रीन बद्दल. आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. त्याच्यामध्ये मी म्हणतो व्हीएसटीएफ म्हणजे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन. तर हे जे आहे स्मार्टच्याच अंतर्गत महाराष्ट्र सरकारने साधारण 14 मोठ्या कंपन्यांबरोबर, ज्याला आपण ऑर्गनाइज बायर आपण म्हणतो, जॉईंट कंपन्या, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ऑलरेडी केलेलं आहे. ते माझ्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक कंपनीचं. म्हणजे त्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरची सही पण आहे आणि गव्हर्नमेंटची पण सही आहे त्याच्यामध्ये, सीईओची. तर त्याच्यामध्ये मग कुठल्या कंपन्या आहेत, रिलायन्स आहे, टाटा आहे, महिंद्रा आहे, ITC आहे, बिग बास्केट आहे, पतंजली आहे, अमेझॉन आहे, अशा 14 कंपन्या आहेत. तर या कंपन्यांबरोबर शासनाने मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलंय. आता पुढची पायरी काय आहे त्याच्यामध्ये की आपले फार्मर प्रोड्युसर कंपनीने या कंपन्यांना संपर्क करायचा आणि आपलं जे मार्केटिंगचं म्हणजे जे आहे ऑर्डर बुक करणं किंवा कायमस्वरूपी एक लिंकेज एस्टॅब्लिश करायचं आणि त्याप्रमाणे पुढं जायचं. हे पण एक चांगलं आउटलेट मोठ्या प्रमाणावर आहे पुढं. तर त्याला आपण प्रॉडक्टिव्ह पार्टनरशिप असं म्हणतो. तर मला सगळ्यांनी त्याच्यात पण ते सहभाग घेणं जरुरी आहे. आता मी समारोप करताना असं म्हणेन की हा जो अल्प आणि अत्यल्प भूधारकाचा जो प्रश्न आहे हा एशियामध्ये सगळीकडेच आहे आणि त्याच्यावर प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने उपाय काढलेले आहेत. उदाहरणार्थ जपानमध्ये त्यांनी पार्ट टाइम फार्मिंगचं सोल्युशन काढलंय, म्हणजे अर्धवेळ शेती करायची. थायलंडमध्ये त्यांनी काय केलंय की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं आहे. थायलंडमध्ये एक मिनिट, करेक्ट, कंत्राटी फार्मिंगचं सोल्युशन त्यांनी काढलेलं आहे. आणि चीनमध्ये त्यांनी याच्यावर मात करण्यासाठी सामुदायिक शेती म्हणजे असं सोल्युशन काढलेलं आहे आणि या ज्वलंत प्रश्नावर बाहेर पडायचा उपाय शोधलेला आहे त्या आशियाई देशांनी. पण आपल्या भारतासाठी हे जे आहे कंपनी प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी, हे जे आहे संकल्पना ही संजीवनी आहे आपल्या या प्रश्नावर मात करण्यासाठी. त्यामुळं या संकल्पनेचं स्वागत व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. पूर्वी आपण म्हणायचो एक गाव एक गावठाण, तसं आता अशी वेळ आहे की एक ग्रामपंचायत एक फार्मर प्रोड्युसर कंपनी ही अशी एस्टॅब्लिश झाली पाहिजे. याच्यामध्ये शेतकरी गट आहेत, महिला बचत गट आहेत, याचा चांगला अनुभव आहे त्यांना की एकीमुळे काय फायदे होतात. यांनी पुढे येऊन यासाठी जरूर हे करावं. आणि जे एस्टॅब्लिश झालेल्या कंपन्या आहेत आणि ते समजा चालू नसतील, काही इनॅक्टिव्ह असतील, त्यांनी पण उत्साहाने याच्यामध्ये परत एकदा हे करून भाग घेऊन याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यावा असं मला. फक्त मी शेवटी एकच सुचवेन की कीप पॉलिटिक्स अवे फ्रॉम द प्रोफेशनलिझम. कारण पॉलिटिक्समुळं सहकार क्षेत्राचं काय झालं ते आपण बघतोच आहे. त्यामुळे ऍटलिस्ट या क्षेत्राकडे तरी आपण हे पॉझिटिव्ह नजरेने बघूया. आणि ॲडव्होकेट राजेशजींनी मला आणि राहुल कदमनी मला या व्यासपीठावर बोलायची संधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी सतीश देशमुख, अध्यक्ष फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल. माझं काम आहे की शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास आणि माझा नंबर आहे 9881495518. काही शंका असेल तर विना मोफत कन्सल्टन्सीवर काही नाही, मी तुम्हाला मदत करायला कधी पण तयार आहे. काही डॉक्युमेंट असतील ते शेअर पण करायला मी तयार आहे. धन्यवाद सर्वांचे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.